सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पारशिवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयाजवळून मोटरसायकल चोरी करणारे 2 आरोपी तसंच कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ऍक्टिवा मोपेड चोरी करणारे 2 इतर आरोपींना पारशिवनी पोलिसांनी अटक केली आहे। 30 सप्टेंबर 2024 रोजी पारशिवनीच्या आठवडी बाजारात फर्यादी संजय परसराम दुनेदार वय 36 यांनी आपली डिस्कवर 150 मोटरसायकल क्रमांक MH40 AL 5326 अंदाजे किंमत 35,000 रुपये ग्रामीण रुग्णालयाजवळ पार्क करून ठेवली। बाजारात खरेदी करून परत आल्यानंतर त्यांनी त्यांची मोटरसायकल त्या ठिकाणी सापडली नाही। आसपासच्या लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर 2 अनोळखी व्यक्तींनी मोटरसायकल ढकलत नेल्याचं समजलं। यावरून संजय दुनेदार यांनी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दाखल केला, ज्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांच्या तपासादरम्यान पारशिवनी पोलीस स्टेशनच्या DB पथकाने तपास करून 2 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांची नावे अमोल शुद्धोधन भिवगडे वय 33 आणि निखिल मधुकर रायपूरकर वय 31 असे आहे। विचारपूस केल्यानंतर त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून डिस्कवर 150 मोटरसायकल हस्तगत केली। तसंच 1 ऑक्टोबर 2024 रोजी पारशिवनी पोलीस गस्त घालत असताना सावनेर येथील 2 तरुण अंचल संतकुमार सराठे वय 20 वर्ष आणि गौरव दीपक ऋषिया वय 20 वर्ष संशयरित्या ऍक्टिवा मोपेड क्रमांक MH40 AG 3803 चालवत असताना आढळले। विचारपूस केल्यावर त्यांनी कळमेश्वर येथून ऍक्टिवा चोरी केल्याचं मान्य केले। त्यांच्याकडून ऍक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी कळमेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या नेतृत्वात करण्यात आली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर।